अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान झाल्यानंतर मतपेट्या MIDC मधील शासकीय गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या आहेत। या ठिकाणी प्रशासनाने CCTV कॅमेरे लावले आहेत, पण CCTVच्या वायरिंगमध्ये छेडछाड केल्याचा आरोप महाविकास आघाडीने केलाय। पण उमेदवार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांच्या या आरोपामुळे राजकारण तापलं। मतदान यंत्र गोडाऊनमध्ये, वाद बाहेर, CCTVच्या वायरिंगमध्ये छेडछाड। महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंकेंचा आरोप। निवडणूक अधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले। अहमदनगरच्या नगर दक्षिण मतदारसंघाचे EVM जिथे ठेवले आहेत त्या MIDCच्या गोदामात लावलेल्या CCTV यंत्रणेत छेडछाड करतानाची ही दृश्य। एक अज्ञात व्यक्ती बेकायदेशीररित्या या ठिकाणी CCTVशी छेडछाड करत असताना दिसतोय। त्यामुळेच CCTV यंत्रणेत छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय। केंद्र, राज्य आणि स्थानिक पोलिसांची तिहेरी सुरक्षा असतानाही एक व्यक्ती सुरक्षा यंत्रणेकडे कोणतीही नोंद न करता, त्यांची परवानगी न घेता थेट गोदामाच्या शटरजवळ जातेच कशी, असा सवाल निलेश लंकेंनी उपस्थित केलाय। जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला। जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा त्या घटनेची कुठली कल्पना नव्हती। नंतर त्यांनी सांगितले एखादी CCTV रिपेअरिंग करणारा माणूस असू शकतो। CCTV रिपेअरिंग करणारा माणूस असो किंवा अन्य कुणी पण असो, पण त्यांनी परमिशन शिवाय आत गेला कसा, ही शंकास्पद बाब आहे। निलेश लंकेंनी Xवर CCTV व्हिडिओ टाकल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय। निलेश लंकेंनी टाकलेला व्हिडिओ हा मतदान यंत्र ठेवलेल्या गोडाऊन मधीलच आहे, पण त्यामध्ये दिसणारा माणूस CCTVचे कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलं त्यांचा असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे निलेश लंकेंनी केलेला आरोप हा अपुऱ्या माहितीवर आधारित असल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। आरोप अपुऱ्या माहितीवर त्यांचा ट्विट आहे। तो आपल्याकडे ज्या ठिकाणी आपण EVM स्टोअर केलेले आहेत त्या ठिकाणी 3 टायर आपण सिक्युरिटी लावलेली आहे। आतल्या बाजूने CRPF, मधल्या बाजूने SRPF आणि बाहेरच्या बाजूने लोकल पोलीस असतात। आणि त्याच्यावर जो आपण सील केलेला गोडाऊन आहे तो दाखवण्यासाठी आपण CCTV वगैरे लावलेले आहेत। ओव्हर अँड अबोव्ह प्रिकॉशन हे घेतलेलं आहे। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही निलेश लंके आणि सुजय विखेंसाठी देखील अस्तित्वाची लढाई आहे। त्यामुळे प्रचारावेळी दोन्ही नेत्यांनी त्यांची सर्व ताकद पणाला लावल्याचं पाहायला मिळालं। पण केवळ मतदान होईपर्यंतच नव्हे तर आता मतमोजणीपर्यंतच्या सर्वच हालचालींवर उमेदवारांचं बारीक लक्ष असल्याचं या घटनेतून उघड झालंय। आता स्ट्रॉंग रूम मध्ये बंद मतदान यंत्रातून 4 जूनला कुणाचं भविष्य उजळणार आणि कुणाच्या अंगावर गुलाल पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर। महाराष्ट्रातील लोकसभेच्या 5व्या आणि शेवटच्या टप्प्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी घसरली। देशात सगळ्यात कमी मतदानाची नोंद महाराष्ट्रात झाली। या घटलेल्या मतदानावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं। राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला लक्ष केल्यावर आता आयोगही पुढे आलाय। पानी नहीं, फैन नहीं, काई नहीं। जब मालूम है कि प्रशासन को कि इतना भीड़, लोगों का भीड़ संख्या में वोट देना है, तो और ऐसा बूथ बनाना चाहिए। आवाज झाले, आम्ही इकडेच उभे आहोत, उन्हात उभे आहोत आणि कोणी उत्तरच देत नाही अजून। मुंबईतील सोमवारी मतदानावेळी मतदारांनी व्यक्त केलेला हा संताप, तापलेलं ऊन आणि उकाडा, अशा परिस्थितीत मुंबईकरांना मतदानासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागलं। अनेक मुंबईकरांनी इतक्या त्रासानंतरही आपला मतदानाचा हक्क बजावला, पण काही जणांना आयोगाच्या ढिसाळ नियोजनामुळे मतदान न करताच माघारी जावं लागलं। याच प्रकारामुळे महाराष्ट्रात सर्वात कमी म्हणजेच 54.33% तर मुंबईत अवघे 52.27% मतदान झालं। याच घटलेल्या मतदानावरून राजकारण देखील तापल्याचं पाहायला मिळतंय। संजय राऊत यांचा बोलघेवडेपणा कधीतरी त्यांना बळी ठरेल अशी स्थिती आहे। सगळ्यात कमी मतदान झालं कुलाब्यामध्ये, त्यांचा संजय राऊतांचा संबंध काय? तिथे आमदार आमचे आहेत। ज्या कुलाब्यामध्ये सर्वात कमी मतदान झालं तिथे आमदार आमचे आहेत। ह्याच दक्षिण मुंबईमध्ये त्यानंतर कमी मतदान झालं भायखळ्यात, तिथे आमदार
एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेचे आहेत, यांचा दावा केवळ हिरव्या शाही संदर्भातला आहे आणि या हिरवळी आणि हिरवी चादरीबद्दल आहे, हे आता जनतेच्या लक्षात आलेलं आहे. विरोधकांनी घटलेल्या मतदानावरून टीकेची झोड उठवली आहे, पण त्याच वेळी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या मनसे आणि राष्ट्रवादीनं मात्र मतदान घटण्यासाठी विविध कारणं जबाबदार असल्याचा प्रतिवाद केलाय. तर लोकांमध्ये थोडं कन्फ्युजन होतं कोणाला मतदान करायचं नाही करायचं, कारण दोघांबद्दलही राग आहे लोकांच्या मनामध्ये, त्यामुळे कदाचित मतदान कमी झालं असण्याची शक्यता असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. दुसरं कारण म्हणजे प्रचंड गरम, म्हणजे लाईनीत आपण 10 मिनिटं उभं राहिलं तर अर्धा तास उभं राहिल्यासारखं वाटलं होतं. एक ते कारण असू शकतं. सर्वच शहरांमध्ये मतदानाची टक्केवारी ही आहे ती कमी आहे आणि मुंबईमध्ये असलेला उकाडा, एकंदरीत असलेला काही मतदारांमधला निरुत्साह, या सगळ्या पातळीवर मतदान कमी झालं. मतदान हे जास्तीचं व्हायला पाहिजे, ते कमी झालं. याच्या संदर्भामध्ये चौकशी करण्याच्या करता राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे, याची आपण नोंद घेतली पाहिजे. मतदार आणि राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय, पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारच्या गोंधळाला मतदार जबाबदार असल्याचं सांगत आरोप फेटाळले. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरती जाऊन यादीत नाव शोधणे, यातून जे काही गोंधळ होतात ते होणार नाही. त्यामुळे माझं सगळ्या मतदारांना हे आवाहन असेल की आपण यादीत आपलं नाव आहे की नाही, ते कुठल्या बूथवरती आहे याची खात्री पुरेशा आधी करायला पाहिजे. मुंबईतील घटलेल्या मतदानावरून राजकारण तापलंय. मुख्यमंत्र्यांनी याच्या चौकशीचेही आदेश दिलेत. त्याचवेळी आता निवडणूक आयोगही येत्या 2 दिवसात अंतिम आकडेवारी जाहीर करण्याची तयारी करतंय. त्यामुळे मतदानातील कपातीसाठी दोषी कोण यावरून पुढील काही दिवस तरी राजकारण सुरूच राहण्याची शक्यता आहे. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.